गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपली गुड मॉर्निंग लेट झालेली आहे, कारण आपल्याकडं आज प्रायव्हेट ट्रिप आहे एअरपोर्टसाठी. टर्मिनल 2 ची मित्राकडनं ट्रिप भेटली होती आपल्याला ही. तर त्यांना 12 वाजता इथनं निघायचे. त्यांची फ्लाईट आहे 7 वाजता. पण आपण 12ला निघतोय म्हणजे ट्रॅफिक त्यांना पण 1-1.5 तास आधी, आपल्याला पण लवकर निघता येईल या उद्देशाने आपण निघलोय. तर आता आपण गॅस वगैरे भरलाय, कालच गॅस भरला होता. आणि पेट्रोल भरला आपण 500चा. आणि गॅस भरायचा होता, वरती 2 गाड्या संपल्यात, पण ऑलरेडी गर्दी होती भरपूर, सो ते काही केलं नाही. आणि आपण फास्टॅगला पण रिचार्ज वगैरे मारून घेतलेलं आहे. आरसी वगैरे सगळे डॉक्युमेंट, कारण फर्स्ट टाइमच चालू आहे तिकडं. एकदा गेलो होतो आपण मुलुंडला, पण ही आपल्याला आता एअरपोर्ट टर्मिनल 2 ची, त्यांना जायचे केरळला वगैरे. तर मित्राचे काय कंपनीतले का ऑफिसचे काहीतरी आहेत कलिग्ज आहेत. तर ठीक आहे, आपल्याला ओळखीचा फायदा झाला. आणि इथनं आपण आता त्यांचं लोकेशन मागून घेतले, त्यांचा कॉल पण झालाय. चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. इथनं काहीतरी 15-16 किलोमीटर आहे रावेत वगैरे त्या साईडला. तर 12 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे आपल्याला. आणि तिथून पुढे बघूया किती वेळ लागतोय. मॅप जर बघितलं तर 3-3.25 तास लागतात, पण बघू आता ऍक्च्युअल मध्ये जरा संडे हायवेला जर गर्दी नाही लागली तर किती वेळ लागतोय. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय. निसर्ग सोसायटी आहे रावेत हायवेला, भक्ती शक्तीपासून लेफ्ट मारून तिथं. तर येतं तेच बोलले, तोपर्यंत आपण लोकेशन टाकून घेऊ, कारण ही उबेरकडनं नाहीये, पर्सनल ट्रिप आहे. तर आपण 4,2500 रुपयामध्ये ड्रॉप, पिकअप अँड ड्रॉप करायचं आणि तिकडनं एमटी यायचं. कारण संध्याकाळची ट्रिप भेटणं मुश्किल आहे, कारण आपण एक साइड एमटी जा, म्हणजे आपल्या पर्सनल चालू. उबेरकडनं जर गेलो असो तर चान्सेस होते भेटणं. जर भेटली तर ठीक, करूया. पण माझ्या अंदाजे नाहीये तसं की इकडनं जाताना भेटेल, तिकडनं येताना भेटली तर बघूया, ट्राय करू आपण. तर ठीक आहे, वेट करूया कस्टमरचा. गाडी वगैरे एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे. आणि पाऊस झालाय सकाळी आज इकडं. तर बघूया आपल्याला हायवेला पोहोचायला किती वेळ लागतो एअरपोर्टला. मी पण फर्स्ट टाइम चाललोय, फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे, म्हणून थोडंसं लवकर गेलेलं कधी पण चांगलं. आलोय आपण फूड मॉलला, खोपोलीला. कस्टमर गेले नाश्ता वगैरे करायला. तर इकडनं हे सगळे वॉशरूम वगैरे सगळे स्टॉल आहेत, मॅगडी वगैरे. आणि इथे पार्किंग आहे टोटल. तर आपण लावली पार्किंग इथं आणि वेट करतोय आपण. आपल्याला एक सँडविच घेतले आणि बाकी काही नको, नाश्ता करून आलो होतो. सो कस्टमर येईपर्यंत आपलं उरकून जाईल आणि मग बघूया किती वेळ लागतोय. जवळपास 80 किलोमीटर झालंय घरापासून. आणखी जवळपास 80-72 काहीतरी राहिले, तेवढंच राहिले. ठीक आहे, बघू किती वेळ लागतोय. आलोय आपण इथं एअरपोर्टला, टर्मिनल 2 ला. कस्टमरला सोडले, वेळ झालाय 3 वाजलेत बरोबर. 167 डिस्टन्स भरलंय आपलं. आणि आता इथनं आपण घरच्या साईडला निघतोय पुण्याला. इथनं बाहेर पडू, सीएनजी भरू आधी आणि नंतर बघूया कुठं जायचं. सीएनजी आता पंप मला माहिती नाही, सर्च करावं लागणार सगळं गुगल. जाताना बहुतेक वेळ लागेल माझ्या हिशोबाने, कारण इथलं माहित नाही आपल्याला. येताना तर त्यांना माहित होतं बऱ्यापैकी. तर ठीक आहे, बघत जाऊया, आपला पण एक्सपिरियन्स येईल कसं काय जातात. एकदा आले, आता इथं घेताना परत ते म्हणले 18 तारखेला यायचे. तर ठीक आहे, बघूया कसं होते काय होते. भारी एरिया मस्त बनवलंय इथं टर्मिनल 2. डायरेक्ट एंट्रन्सलाच उतरायचं, ड्रॉप करायचं आणि दोन्ही साईडला इथं सगळं सिस्टमॅटिक आहे. फर्स्ट टाइम आलो होतो, असं काही वेगळं वाटलं नाही, कारण येताना सरळ रोडच होता. अटल सेतूने आलोय. विशेष तिथं 250 रुपयाचा टोल घ्यायला एक्स्ट्रा, मान्य आहे, पण रूट म्हणजे एक नंबर रस्ता. कुठंच टर्न नाही. 21 किलोमीटरचा हायवे येतो.
सरळ सरळ. हाय व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल नक्की. आता इथनं बघतो कसं जायचं बाहेर. सीएनजी पंप शोधला आपण. सारा म्हणून काहीतरी जागा आहे तिथं सीएनजी पंप होता 3 किलोमीटर लांब. तर आलोय सीएनजी पंपाला. रांगेत थांबलो. जवळपास 10-15 गाड्या पुढे आहेत. 15-20-25 मिनिटं लागल आणि गॅस भरल्यानंतर मग उबेर चालू करतो. बघू इथनं राईड भेटते का आपल्याला पुण्याच्या साईडला. 3-3.5 तासाचं दाखवते. 6-6.5 जर पकडलं तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आज जायला. राईड भेटली लवकर तर ठीक, नाही तर आपलं निघायचं. मला फक्त फास्टॅगचं रिचार्ज मारावं लागेल, कारण ते 250 रुपये वाढले आपल्या अटल सेतूचे. पण रस्ता एक नंबर आहे. तर बघूया आता इथे किती वेळ लागतोय. बराच वेळ आपण वेट केला पनवेलला. गॅस वगैरे भरला तिथं. तर राईडसाठी वाट बघितली, पण राईड का पडली नाही. सो आपण निघलो होतो परत. तर आपण एक 40-50 किलोमीटर आलो असेल पुढं. आणि इथनं मला एक आळंदीची राईड दिसली घराजवळचीच एकदम. 1350 रुपये फेअर दाखवलाय. एक्सेप्ट केली आहे. कस्टमरच्या लोकेशनला आलोय, कॉल केलाय. तर येतो बोलले. तर ठीक आहे, थांबलोय आपण, वेट करतोय. इथनं बघूया आता किती वेळात येत. कस्टमर का वेटिंग चार्ज भेटते आपल्याला. कॉल तर झालेला आहे. ठीक आहे. जवळपास आपण पनवेलच्या जवळ आहे. पनवेलच्या इथं असेल आसपास. मुंबई बँगलोर हायवे आहे हा. तिथनं टोल नाका क्रॉस करून लगेचच पुढं आणि लगेचच टर्न होता. म्हणजे 400 मीटरवरच होतं. तर बघूया आता वेळ किती लागतोय.